बजेट फ्रेंडली हम्पी ट्रिप प्लॅन करताय, हम्पीला कसं जायचं, कधी जायचं आणि हम्पीमध्ये गेल्यानंतर कुठे स्टे करायचा, त्याचबरोबर फूड ऑप्शन्स काय आहेत आणि हम्पीमध्ये गेल्यानंतर नक्की काय काय पाहायचं आणि हम्पीमध्ये जाण्याचा बेस्ट सीझन कोणता, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आपण सुरू करूयात व्हिडिओला। नमस्कार, मी प्राजक्ता आणि विन विथ वेलबिंगच्या या माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला हम्पीचे पूर्ण डिटेल्स सांगणार आहे। तर आपण एक एक करून जे FAQs आहेत ते आपण बघूयात। तर पहिला प्रश्न नेहमीच असा विचारला जातो की हम्पी कुठे आहे आणि हम्पीला का गेलं पाहिजे। तर हम्पी जे आहे ते कर्नाटकमध्ये आहे आणि हम्पीला का गेलं पाहिजे, तर हम्पी जे आहे ते युनेस्को हेरिटेज साईट आहे आपली आणि त्यामुळे त्याला नक्कीच आयुष्यातून एकदा तुम्ही भेट दिली पाहिजे। खूप छान आहे हम्पी, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हम्पीमध्ये का जायचं म्हणाल तर हम्पीचे दोन सिग्निफिकन्स आहे, एक हे मायथॉलॉजिकल आणि दुसरं आहे हिस्टॉरिकल। तर जर आपण मायथॉलॉजिकल बघितलं तर त्या हम्पीचं पूर्वीचं नाव होतं किष्किंधा नगरी, म्हणजे रामायणामध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख केलेला आहे। जिथे सुग्रीव आणि वाली राहत होते ती म्हणजे किष्किंधा नगरी। तर तो एक एस्पेक्ट आहे। त्याचबरोबर दुसरा जो आहे, जो हिस्टॉरिकल आहे, तो म्हणजे कृष्णदेवरायचं हे विजयनगर साम्राज्य होतं आणि त्या साम्राज्यामध्ये त्यांनी काय काय अशा ज्या प्लेसेस म्हणा किंवा अशा काय काय गोष्टी त्यांनी एक दगडातून निर्माण केलेलं आहे। ते पूर्ण जे साम्राज्य आहे, हम्पी बाजारपासून विरूपाक्ष मंदिरपासून असे वेगवेगळे बरेच स्पॉट आहेत हम्पीमध्ये पाहण्यासारखे। तर त्याची कलाकृती जी आहे ती अप्रतिम आहे। तर ते बघण्यासाठी तुम्ही नक्कीच हम्पीला भेट दिली पाहिजे। तर दुसरा प्रश्न असा आहे की हम्पीला व्हिजिट करण्याचा बेस्ट सीझन कोणता, वर्षातला असा कोणता काळ आहे की ज्या वेळेला तुम्ही हम्पीला व्हिजिट केलं पाहिजे, तर ते आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी। म्हणजे का तर हम्पी जे आहे ते ऑलरेडी थोडंसं तिथे हीट असते, उष्ण प्रदेश आहे आपण म्हणू शकतो। त्यामुळे तुम्ही ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान हम्पीची टूर करू शकता। शक्य आहे तुम्हाला यावेळी सुद्धा थोडंसं उकडेल, गरम, उष्णता जाणवेल, पण तरी सुद्धा हा वेळ त्यातल्या त्यात थोडाफार निभावून नेण्यासारखा आहे। अगदीच तुम्ही फेब्रुवारीच्या नंतर जर जायचा प्रयत्न कराल तर तिथे भरपूर उष्णता असते, प्रचंड गरमी असते, उन्हाळा असतो आणि त्यामुळे ते त्यातून ट्रॅव्हल करणं आणि त्यातून वेगवेगळे प्लेसेस बघणं शक्य होत नाही। त्यामुळेच हम्पीला जाण्याचा, हम्पी एक्सप्लोर करण्याचा बेस्ट सीझन आहे ऑक्टोबर टू फेब्रुवारी। आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हम्पीला कसं जायचं। तर हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असेल, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगते। मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे की मी हम्पीला ट्रेनने कशी गेली। हम्पीला जाण्याचे बरेच मार्ग आहेत। तर पहिलं आपण ट्रेनने जाऊ शकतो। जर तुम्ही मुंबईत राहत असाल, मुंबईहून तुम्हाला हम्पीला जायचं असेल तर CSTM टू हॉस्पेट जंक्शन अशी एक ट्रेन आहे, तिचा कोड आहे 11139। यावरचा ऑलरेडी व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देते, त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल। त्यात सुद्धा मी ट्रेनबद्दलची सर्व माहिती सांगितलेली आहे। तर CSTM टू हॉस्पेट जंक्शन ही अशी ट्रेन आहे। तुम्हाला ऑब्व्हियसली ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं। स्लीपर कोच 2AC 3AC असे बरेच ऑप्शन्स आहेत, त्यामध्ये तुम्ही तिकीट बुक करू शकता। आणि मी ही जी ट्रेन आहे ती ठाण्यावरून पकडली होती। ठाण्याला सुद्धा हॉल्ट आहे, दादरला आहे, कल्याणला आहे, ते तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही पुण्याला राहत असाल, पुण्यावरून तुम्हाला हम्पीला जायचं असेल तर ह्याच ट्रेनचा पुण्याला सुद्धा हॉल्ट आहे, त्यामुळे तुम्ही पुण्यावरून सुद्धा ही ट्रेन पकडू शकता। त्याचबरोबर सोलापूरला सुद्धा या ट्रेनचा हॉल्ट आहे, त्यामुळे सोलापूरवरून जे जाणारे असतील, जे माझा व्हिडिओ पाहत असतील, ते सोलापूरवरून सुद्धा हम्पी या ट्रेनने ट्रॅव्हल करू शकतात। त्याचबरोबर पूर्वी ही जी ट्रेन होती ती आठवड्यातून एकदाच धावायची, पण आत्ता हम्पी जे टुरिस्ट पॉईंट आपलं आहे त्याची तिकडे वर्दळ वाढलेली आहे। भरपूर पर्यटकांचं पसंतीचं असं हे बनलेलं आहे हम्पी ठिकाण, त्यामुळे बरेच जण तिथे प्रवास करत असतात। त्यामुळे CSMT टू हॉस्पेट जंक्शन ही जी ट्रेन आहे ती डेली जाते, त्यामुळे तुम्ही तिचं कधीही बुकिंग करू शकता। फक्त जर तुम्ही आगाऊ बुकिंग केलं तर तुम्हाला कन्फर्मेशन सीट्स वगैरे हे सगळं व्यवस्थित बुक करून मग तुम्हाला प्रवास करता येईल। त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट, जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहणारे असाल किंवा कोल्हापूरवरून तुम्हाला हम्पीला जायचं असेल तर कोल्हापूर टू हॉस्पेट जंक्शन अशी एक वेगळी गाडी जवळपास रोज धावते, तुम्ही त्याचे सुद्धा डिटेल्स चेक करू शकता। त्यामुळे कोल्हापूर टू हॉस्पेट जाणं सुद्धा तितकंच इझी आहे। त्याचबरोबर दुसरा ऑप्शन बस हा सुद्धा आहे। स्लीपर कोचवाल्या बस असतात किंवा ट्रॅव्हल्स असतात, त्या सुद्धा मुंबई टू हम्पी हॉस्पेट म्हणजे मुंबई टू हॉस्पेट जातात। त्यामुळे हॉस्पेट जंक्शन हे हम्पी जवळचं स्टेशन आहे आणि तिथून तुम्ही हम्पीला इझिली जाऊ शकता।
शकता। त्यामुळे CST टू हॉस्पेट अशी ट्रेन जाते आणि बसही जातात हॉस्पिटलपर्यंत। पण मी जेव्हा या प्रोसेसमध्ये होते, तिकीट जेव्हा आम्ही बुक करत होतो तेव्हा मी पाहिलं की बसचं तिकीट खूप महाग जातं आणि त्यामुळे ते बजेट फ्रेंडली अशा आपल्या जर्नीमध्ये आपण कन्सिडर करू शकत नाही। त्यामुळे आम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं। ट्रेनमध्ये स्लीपरपासून सर्व ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल असतात, तर ते सुद्धा तुम्ही बुक करू शकता। म्हणजे तुमची ओव्हरऑल ट्रिप जी आहे ती बजेट फ्रेंडली राहील आणि तिथून येताना सुद्धा पुन्हा येताना सुद्धा तुम्ही हॉस्पिटल टू CSMT येऊ शकता आणि मध्ये कल्याण, दादर किंवा ठाणे इथे सुद्धा आपली जी आहे ट्रेन हॉल्ट घेते। त्यामुळे जाणं आणि येणं तुम्ही ट्रेनने केलं तर ते तुम्हाला खूपच बजेट फ्रेंडली पडेल। तर ही जी ट्रेन आहे 1139 CSMT टू हॉस्पिटल जंक्शन जी मी ठाण्यावरून पकडली होती, तो जो व्लॉग आहे तो ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे। तर त्यावेळेस काही कारणामुळे ट्रेन थोडीशी लेट झाली होती, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी ठराविक जी वेळ होती त्या वेळेपेक्षा भरपूर लेट पोहोचलो। त्यामुळे अर्थातच त्या दिवशी जे आमचे काही प्लॅन होते, जे काही प्लेसेस आम्हाला पाहायचे होते ते प्लॅन आम्हाला थोडे मागे पुढे करावे लागले, काही गोष्टी स्किप कराव्या लागल्या, पण बाकीचे जे प्लेसेस आहेत ते आम्ही बाकीच्या उरलेल्या 2 दिवसात व्यवस्थित कव्हर केले। चौथा प्रश्न आहे की मुंबई टू हॉस्पिटल किती तासांचा प्रवास असतो? तर हा प्रवास जेमतेम 12 तासांचा असतो, पण मी जसं सांगितलं माझी ट्रेन थोडीशी लेट झाली त्यामुळे तो प्रवास वाढला। जिथे आम्ही दुपारी काहीतरी 1:30 वाजेच्या सुमारास पोहोचणार होतो ते आम्ही 4:30 पावणे 5ला पोहोचलो। आणि काय होतं की हम्पी जवळपास 6 वाजल्यानंतर हम्पीमध्ये जे मंदिर असतात ती बंद व्हायला सुरू होते, त्यामुळे आपल्याला खूप लवकर अर्ली जाऊन सगळं फिरावं लागतं। त्यामुळे अर्थातच त्या दिवशी आम्ही हम्पीला गेलो नाही, आम्ही हॉस्पिटलमधलेच काही ठिकाणं एक्सप्लोर केली। त्याचं सगळं डिटेल्स, त्याचे सर्व व्हिडिओज ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। चॅनलला व्हिजिट करा आणि सर्व व्हिडिओ हम्पी सिरीजचे पहा, त्यामुळे तुम्हाला त्यातून सुद्धा इन्फॉर्मेशन मिळेल। तर जसं मी सांगितलं 12 तासांचा प्रवास असतो, तर प्रवास अतिशय सुखद होतो, काहीही अडचण येत नाही। बराच वेळ जो आहे आपला प्रवासातला जर तुमच्यासोबत फ्रेंड्स ग्रुप असेल, फॅमिली असेल, तुमचा वेळ निघून जाईल। एकटे असाल तरी पण काही ना काही बुक रीड करण्यात म्हणा, गाणी ऐकण्यात म्हणा तुमचा वेळ निघून जाईल। 12 तासांचा प्रवास अगदी छान होतो आणि ट्रेनमधून आपण खूप, जर आपली सीट कन्फर्म झाली, आपण वेळेवर बुकिंग केलेलं असलं तर खूप सुखद रित्या आपला हा प्रवास पूर्ण होतो। त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे हम्पीमध्ये गेल्यानंतर हम्पीमध्ये राहायचं कुठे? तर जसं काही जणांनी माझा व्लॉग पाहिला असेल, हॉस्पिटलला उतरल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्येच एका हॉटेलमध्ये स्टे घेतला होता। तर त्याचं कारण मी मगाशी सांगितलं, हम्पी बऱ्याच वेळेला संध्याकाळी 6 नंतर बऱ्यापैकी बंद व्हायला लागतात काही ऑप्शन्स तिथले। त्यामुळे आम्ही असं विचार केला की हॉस्पिटलला राहू, हॉस्पिटल जंक्शन आहे आणि हॉस्पिटल ही सिटी आहे, तर आम्ही ठरवलं की हॉस्पिटलमध्ये राहू। त्यामुळे आपल्याला बाकीचे पण काही गोष्टी असतील तर त्या पण आपल्याला कव्हर करता येतील, त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला थांबलो। हॉस्पिटल बस स्टँडपासून अगदी 5 मिनिटावर हे हॉटेल होतं आणि रेल्वे स्टेशनवरून आम्ही 10 मिनिटात तिथे पोहोचलो। त्यामुळे खूप चांगलं हॉटेल होतं, त्याचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर केला आहे हॉटेलच्या रूम्स वगैरेचा। तर तिथे आम्ही स्टे केला होता, तर ते एकूणच त्याचा पण जो एक्सपिरियन्स आहे तो खूप छान होता। पण जर तुम्हाला अजून बजेट फ्रेंडली जर जायचं असेल, आता हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे की ज्याला तुम्हाला कुठे राहायचं आहे, हॉस्पिटल की हम्पी। तर हॉस्पिटलला जे आहे रूम्सचे जे चार्जेस आहे पर डे 800 रुपये ते 1000 रुपये पासून सुरू होतात किंवा त्यापुढेही जातात। पण जर तुम्ही हम्पीला राहणार असाल तर कमीत कमी 500 रुपयापासून तुम्हाला रूम अवेलेबल आहे। आणि जर तुम्हाला ट्री हाऊस वगैरे सारख्यामध्ये राहायची आवड असेल, राहावंसं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हम्पीला स्टे करा, त्यामुळे तुमचं एकूण बाकीचं जे प्रवास आहे किंवा जो स्टे आहे तो बजेट फ्रेंडली होईल। आणि जसं मी सांगितलं हम्पीला जाणारी वर्दळ आता बरीच वाढली आहे, त्यामुळे तुम्ही गुगलवरून जर तुम्हाला हम्पीला राहायचं असेल तर तिथे जे स्टे आहे ते तुम्ही सर्च करा, त्यावर कॉल करा आणि ऑनलाईन बुकिंग ॲडव्हान्स पेमेंट करून बुक करून ठेवा। कारण जसं मी सांगितलं जर तुम्ही विकेंडला प्लॅन करणार असाल किंवा ऑल ओव्हर वीकमध्ये जरी तुम्ही प्लॅन करणार असाल तर तिथे बरीच गर्दी वाढायला लागली आहे, त्यामुळे जे हॉटेल्स आहेत, जे स्टे आहेत ते पटकन फुल होतात। त्यामुळे तुम्ही आधीच प्लॅन करून आधीच या सर्व गोष्टी बुक करून ठेवा। त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे हम्पीमध्ये कसं फिरायचं, कसं फिरावं? तर हम्पीमध्ये बरेच ऑप्शन आहेत। पहिला ऑप्शन मी सांगेल ऑटो। तर ऑटो जो वाला आहे जिथे तुम्ही चौकशी करा, जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो आणि तिथून बस स्टँड अगदी बाजूलाच होतं, म्हणजे 5 मिनिटापेक्षा सुद्धा कमी अंतरावर होतं। तर तिथून आम्ही बस पकडून हम्पीला गेलो होतो। बस
15-15 मिनिटांनी आहेत हॉस्पिटलहून हम्पीला. तर फक्त 20 रुपयात माझं 20 रुपये तिकीट, माझ्या हस्बंडचं 20 रुपये तिकीट, फक्त 20 रुपये पर हेड अशा तिकीटने आम्ही हम्पीला पोचलो. जवळपास अर्धा तासात हम्पी येतं. तर तिथे गेल्यानंतर जसं तुम्ही बसमधून उतराल त्यानंतर पूर्ण एक झुंबड सुरू होते. रिक्षावाले तुम्हाला घेरून टाकतात आणि तुम्हाला एक प्लॅन सांगतात की हम्पीला 2 दिवसामध्ये ते तुम्हाला काय काय फिरून दाखवतील वगैरे, आणि त्यानुसार ते त्यांचे जे रेट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतात. पण जसं मी सांगितलं, रिक्षा खूप महाग पडते खरं सांगायचं तर. काहीच्या काही रेट आहेत, अव्वाच्या सव्वा रेट ते लोक सांगतात. जवळपास 1500, 1600, 1800, कधी कधी 2000 असेही ते रेट्स सांगतात. पण ते कमी जास्त होऊ शकतात. तुम्ही किती स्पॉट तुम्हाला पाहायचे आहेत, किती स्पॉट तुम्हाला कमी करायचे आहेत, त्यानुसार ते कमी जास्त होऊ शकतात. जर तुम्हाला ऑटोने फिरायचं आहे, तुमची फॅमिली आहे तुमच्यासोबत आणि त्यातून तुम्हाला ऑटोने फिरायचं, आणि बरेच रिक्षावाले जे आहे ते गाईडसारखे आपल्याला इन्फॉर्मेशन पण देतात त्या प्लेसची. तर जर ऑटोने जर तुम्ही फिरणार असाल तर तुम्हाला बार्गेन नीट करता आलं पाहिजे. त्याच्याशी व्यवस्थितरित्या बार्गेन करून तुम्हाला परवडेल असा तुम्ही रेट ठरवू शकता आणि त्यानंतर तुम्ही ऑटोने सुद्धा फिरू शकता. दुसरा ऑप्शन आहे सायकल. सायकलसुद्धा तुम्हाला रेंटवर मिळते. 100 रुपये 6-7 तासाचे अशी सायकलचे रेट्स आहेत. आणि त्यानंतर जर तुम्हाला लेट झाला तर त्यानंतर थोडीफार अशी काहीतरी त्यावर फीज ते लोक एक्सेप्ट करतात. पण सायकलने सुद्धा तुम्ही पूर्ण हम्पी फिरू शकता. भरपूर जे आहेत फॉरेनर टुरिस्ट तिथे येतात, ते सुद्धा मोस्टली पायी चालतात किंवा ते सायकलचा उपयोग करतात, सायकलचा यूज करतात. त्यामुळे सायकल हा कन्व्हिनियंट वे आहे जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर. तिसरा ऑप्शन आहे तो आहे ॲक्टिवा, मोपेड अशा 2 व्हीलर्स तुम्हाला तिथे रेंटने मिळतात. तर रेंट वेगवेगळे आहेत. मोपेडचे रेंट वेगळे आहेत, ॲक्टिवाचे रेट्स वेगळे आहेत. मोपेडचे 500-600 रुपये असे रेट्स आहेत 6 ते 7 तासाचे, आणि त्याचप्रमाणे ॲक्टिवाचे जवळपास 900 ते 1000 पर्यंत रेट्स तुम्हाला जातात. तर ते सुद्धा तुम्ही तिकडे गेल्यानंतर चेक करू शकता. आणि जर तुम्ही दोघे असाल, कपल असाल, किंवा तुम्हाला जर दोघे तुम्ही जात असाल तर तुम्ही मोपेड किंवा हे 2 व्हीलर्स ओन व्हेकल्स म्हणजे तुम्ही रेंटेड करून घेऊ शकता. तर तिथे असताना आम्ही एके दिवशी मोपेड घेतली होती आणि दुसऱ्या दिवशी हम्पी एक्सप्लोअर करायला आम्ही ऑटो घेतली होती. आणि त्यापैकी बराच वेळ जो होता, मधला वेळ आम्ही बऱ्यापैकी चालत बाकीच्या गोष्टी आम्ही पाहिल्या. कारण की हम्पीमध्ये इतकी सारी मंदिरं आहेत, इतक्या सारख्या वास्तू आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत आणि त्या काही मिनिटाच्या अंतरावरच आहेत. तर तुम्ही पायी जाण्याचा ऑप्शनसुद्धा बेस्ट आहे. तुम्हाला जर खरंच स्वतःच्या वेळेनुसार स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट करून एक एक गोष्ट मनापासून पाहायची असेल आणि जर चालण्याची तयारी असेल तर तुम्ही चालत जाण्याचा जो ऑप्शन आहे तो सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. त्याने सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी कव्हर करू शकतात. रिक्षावाले सुद्धा तुम्हाला घेऊन जाणार नाहीत. अशा ठिकाणी तुम्ही स्वतः एक्सप्लोअर करत तुम्ही पाहू शकता. म्हणजे मी सांगेन, ही जी पूर्ण सिटी आहे ना हम्पी, त्यामध्ये एकही अशी गोष्ट नाही की जी बघण्यासारखी नाही आहे. तुम्ही बघायला जाल तर तुम्हाला अक्षरशः 1 महिनासुद्धा कमी पडेल. पण सध्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खंडित झालेल्या आहेत, त्यामुळे नेमक्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मोस्टली कव्हर करतो 2 ते 3 दिवसामध्ये. म्हणून जे पर्यटक येतात ते मोस्टली इतकंच पाहतात. 2-3 दिवसात जे कव्हर करण्यासारखं सिग्निफिकंट आहे तिथलं तितकंच. पण जर तुमची चालत जाण्याची तयारी असेल किंवा तुम्ही 1 वीकपर्यंत स्टे घेणार असाल तर तुम्ही खरंच एक एक गोष्ट एक्सप्लोअर करा. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा तुम्हाला वेगवेगळं कोरीव काम आढळेल. प्रत्येक काही ना काहीतरी त्याच्यावर शिलालेख आढळेल आणि त्यावरून तुम्हाला जी आपली भारतीय हिंदू संस्कृती आहे, आपली प्राचीन मंदिरं आहेत, प्राचीन जो इतिहास आहे तो तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे अनुभवता येईल. त्यानंतरचा 7वा प्रश्न आहे, हम्पीमध्ये कुठे खाल्लं पाहिजे, फूड ऑप्शन्स काय आहेत. तर हम्पीमध्ये विरूपाक्ष मंदिर हे जे मेन मंदिर आहे त्या मंदिराच्या आजूबाजूला बरेच असे खाण्याचे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील. तिथे तुम्ही नाश्ता करू शकता, लंचही करू शकता. त्यानंतरच विरूपाक्ष मंदिरापासून थोडंसं पुढे आल्यानंतर एका गल्लीमध्ये तुम्हाला जर्मन बेकरीसुद्धा दिसेल. हे एक हॉटेलच आहे, पण तुम्हाला तिथे सर्व प्रकारचे क्विझिन्स मिळतील. खूप छान आहे. रेटसुद्धा खूपच स्वस्त आहेत आणि जेवण पण खूप छान आहे. तुम्हाला कर्नाटकी पद्धतीचं सुद्धा जेवण मिळेल. त्याचबरोबर बरेच फॉरेन टुरिस्ट तिथे भेट देत असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा पास्ता, पिझ्झा किंवा नॉनव्हेज वगैरेचे बरेच ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्ही ते सुद्धा पदार्थ जे आहेत ते एक्सप्लोअर करू शकता. त्याचबरोबर ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलला थांबलो होतो त्यावेळी हॉस्पिटलमध्ये आम्ही बऱ्याच वेळेला शानबाग म्हणून एक हॉटेल आहे हॉस्पिटल स्टेशनच्या, रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला, ते सुद्धा खूप छान आहे. तिथे सुद्धा आम्ही डिनर केला होता. तर ते सुद्धा खूप छान हॉटेल आहे. तुम्ही तिथे सुद्धा जाऊ शकता जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहणार असाल तर. आणि आता शेवटची गोष्ट
की हम्पीमध्ये किती दिवस राहायचं आणि हम्पीमध्ये राहिल्यानंतर नक्की काय काय पाहायचं, तर तो प्लॅन मी तुम्हाला आता सांगते. तर बरेच लोक 3 दिवसांचा प्लॅन करतात. 3 दिवसांचा प्लॅन व्यवस्थित सुटसुटीत होतो आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहता येतात. आणि ज्या लोकांना आरामात हळूहळू सगळंच कव्हर करायचं आहे ते 1 आठवडाभर सुद्धा इथे राहतात आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लोअर करतात. तर मी सांगणार आहे माझा अनुभव. जसं मी सांगितलं, आमची ट्रेन लेट झाल्यामुळे आम्ही जे त्या दिवशीचे प्लॅन्स होते ते आमचे पूर्ण जे आहे ते पूर्ण स्वॅप झाले. तर तो प्लॅनमुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या मिस झाल्या. खरं सांगायचं तर अंजनेद्री पर्वत, जिथे हनुमानाचा जन्म झाला होता असं म्हणतात, ती जे अंजनी पर्वत आणि त्याच टेकडीवर जो आहे तो हनुमानाचा जन्म झाला होता, ती जागा मला पाहायची होती. तिकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि सकाळी तुम्हाला स्टार्ट केलं पाहिजे आयडियली तिकडे जाण्यासाठी. तर ते जे आहे ते आमचं मिस झालं, पण बाकीच्या गोष्टी आम्ही कव्हर केल्या. तर त्या बऱ्यापैकी कव्हर झाल्या. त्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि ते सर्व व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला त्या सगळ्याबद्दल माहिती होईल आणि नक्की काय काय तुम्ही पाहिलं पाहिजे तुमच्या चेकलिस्टमध्ये ते तुम्हाला कळेल. तर पण मी एक नॉर्मल स्टँडर्ड प्लॅन आज तुमच्याशी शेअर करते. तो प्लॅन तुम्ही फॉलो करून हम्पी जे आहे ते एक्सप्लोअर करू शकता. तर डे 1ला तुम्ही बघू शकता विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष मंदिरापासून सुरुवात करा, कारण बाकीचं सर्व आजूबाजूलाच आहे. विरूपाक्ष मंदिराच्या पासून 1 किलोमीटर अंतरावर जे आहे ते एक शिला नंदी आहे. पूर्ण एका स्टोनमध्ये नंदी जो आहे तो त्यांनी साकारलेला आहे. तो बघण्यासारखा आहे ते आहे. त्यानंतर कृष्ण मंदिर आहे, ते आम्ही त्या दिवशी केलं. त्यानंतर उग्र नरसिंह जे आहे ते सुद्धा तिथे खूप भली मोठी मूर्ती आहे. ती पण एका दगडात साकारलेली आहे. ते सुद्धा खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. त्याच्याच अगदी बाजूला बडवी लिंग आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. खूप मोठं असं शिवलिंग आहे, ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. ते सुद्धा पाहून तुम्हाला खूप अचंबित व्हायला वाटेल, कारण की त्याची साईजच इतकी मोठी आहे की ते बघतच राहावंच वाटतं. त्यामुळे ते नक्की पहा. त्याचबरोबर त्याच्या बाजूला कृष्ण मंदिर आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हेमाकुटा टेम्पल आणि हेमाकुटा सनसेट पॉईंट आहे. विरूपाक्ष मंदिराच्या मागून सरळ तुम्ही चालत गेले की तिथे तुम्हाला जे दिसतं ते हेमाकुटा सनसेट पॉईंट दिसतो. संध्याकाळच्या वेळेला छान असं सनसेट तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचा वेगळा व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर हे जो आहे ह्या गोष्टी तुम्ही पहिल्या दिवशी करू शकता, कारण बऱ्याचदा मध्ये आपण काय काय पॉजेस घेत असतो, आपण कुठेतरी खायला थांबतो. तर ह्या सर्व वेळेचा विचार करून व्यवस्थितपणे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी एका दिवशी पाहू शकता. दुसऱ्या दिवशीचा मी तुम्हाला प्लॅन सांगते. दुसऱ्या दिवशी तुम्ही मातंग हिल करू शकता. मातंग हिलला तुम्हाला सर्वात लवकर उठून सकाळी जावं लागेल. चढून जायचं असतं आणि सकाळी जितकं तुम्ही हे कराल तितकं खूप छान. जसं जसं ऊन पडायला लागतं तसं तसं ते चढणं खूप असह्य होतं आणि खूप उष्णता सुद्धा जाणवायला लागते. त्यामुळे मातंग हिल ते तुम्ही करू शकता. दुसऱ्या दिवशी सर्वात मोठं इम्पॉर्टंट असं आपलं हेरिटेज साईटचा पॉईंट आहे विजय विठ्ठल मंदिर. विजय विठ्ठल मंदिर हे आपलं सर्वात इम्पॉर्टंट असं सिग्निफिकंट आहे, हेरिटेज साईट आहे, युनेस्कोने रेकॉग्नाइज केलेली. तर त्या साईटवर तुम्हाला जे आपल्या 50 रुपयाच्या नोटवर जे आपल्याला स्टोन चॅरियट दिसतं ते तिथे एक्झॅक्टली आहे. ते तुम्हाला पाहायचं असेल तर ते तुम्ही डे 2ला ठेवा, त्यामुळे तुम्हाला ते निवांतपणे छानपैकी पाहता येतं. आणि पूर्ण विजय विठ्ठल मंदिरामध्ये खूप अशा बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाहण्यात वेळ जातो. जमलं तर तुम्ही तिथे गाईड घेऊ शकता, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टींचा उलगडा आणि माहिती गाईडकडून पुरवण्यात येते. त्यानंतर तिकडे आहे रामा हजारा मंदिर. त्यानंतर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, रामा हजारा मंदिर. त्यानंतर तिथे आहे लोटस महल, क्वीन्स बाथ हे तुम्ही तिथे पाहू शकता. त्यानंतर तिथे हम्पी बाजार आहे, पीनट गणेशा आहे, खूप मोठा गणपती आहे, ते सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता. ते गेल्यावर तुम्हाला या गोष्टींची आपोआप माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हम्पी बाजार अंडरग्राउंड शिवलिंग मंदिर सुद्धा टेम्पल तिकडे आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि तिथे एक म्युझियम, हम्पीमध्येच एक म्युझियम टाईप सुद्धा आहे. तिथे पूर्ण हम्पीचा पूर्ण जो जुन्या वस्तू आहेत वापरातल्या त्या ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर हम्पीचा पूर्ण जो आराखडा आहे तो सुद्धा खूप सुंदररित्या तिथे मांडलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीचा बाकीचा जो वेळ आहे तो तुम्ही हम्पीमध्ये काही शॉपिंग करणार असाल तर त्या शॉपिंगसाठी ठेवा. शॉपिंग पण करताना तुम्हाला बार्गेनिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. खूप गोष्टी तिथे विकत घेण्यासारख्या आहेत पण अतिशय महाग आहेत, त्यामुळे जर तुम्हाला गरज असेल तरच अशा गोष्टी घ्या. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल तर बार्गेनिंग करा, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित रेंजमध्ये तुम्हाला त्या विकत घेता येतील. त्यानंतर डे 3चं सांगते. डे 3ला तुम्ही अंजनेद्री हिल जो आहे तो एक्सप्लोअर केला पाहिजे. त्या दिवशी सुद्धा तुम्हाला लवकर उठून जावं लागेल ही टेकडी चढायला, जिथे हनुमानाचा जन्म झालेला आहे. खूप पाहण्यासारखी आहे ही जागा आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला कोरॅकल राईड घेता येते. हम्पीमधली खूप फेमस आहे कोरॅकल राईड, ती तुम्ही तिथे गेल्यावर नक्कीच घेतली पाहिजे. आमचं डे 1चं सगळं लेट झाल्यामुळे
ट्रेनमुळे हा प्लॅन आम्हाला करता आला नाही. त्यामुळे हे जे आहे अंजनेरी पर्वत आणि कोरॅकल जी राईड होती ते आम्हाला घेता आलं नाही, ते आमच्याकडून मिस झालं ॲक्च्युली. पण तुम्ही तो प्लॅन करू शकता व्यवस्थितपणे. त्यामुळे तुम्ही तिसऱ्या दिवशी जे आहे ते एकदम आरामात ही गोष्ट करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही तिसऱ्या दिवशी अजून एक गोष्ट एक्सप्लोर करू शकता, ते म्हणजे तुंगभद्रा डॅम, ज्याला TBD डॅम असंही म्हणतात. रात्री गेला तर तुम्हाला तिथे लेझर शो सुद्धा पाहायला मिळेल आणि बऱ्याच अशा छान छान गोष्टी आहेत आतमध्ये. तुम्हाला पूर्ण तो डॅमचा व्ह्यू मिळेल तिकडे सुद्धा. त्याचा सुद्धा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला इन्फॉर्मेटिव्ह आणि माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तिकडे ॲक्वेरियम सुद्धा आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा. चॅनलवर नवीन असाल तर पहिले माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असे बरेच इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओ आहेत ते येत राहतील. मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे बरेच व्हिडिओ बनवत असते. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत असणारी जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा क्लिक करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे जे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहतील, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या, मनापासून द्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हम्पी टूर प्लॅन करायची असेल किंवा तुमचे काही फ्रेंड्स नातेवाईक हम्पी टूर प्लॅन करत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यामुळे त्यांना खूप हेल्प होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि असंच माझ्या चॅनलवर स्टे ट्यून्ड, भेटत राहू नवनवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत काळजी घ्या. स्टे ट्यून्ड.